ठाणे राम मारुती रोडवरील बेकायदेशीर दुकाने उघडकीस, महेश मोरेंचा गंभीर आरोप. अनधिकृत गाळ्या फॅक्टरी सेल आणि नॉटी कब, महेश मोरे थेट ठाणे महापालिकेवर निशाणा. ठाणे महापालिका माहिती अधिकार फसवणूक, राम मारुती रोडवरील दुकाने बेकायदेशीर. ठाणे घाबरलं, राम मारुती रोडवरील नॉटी कब आणि फॅक्टरी सेल अनधिकृत, महेश मोरे यांनी महापालिकेवर केला थेट भंडाफोड. त्यांच्याच पाठीवर आपण बघितलं तर एक फॅक्टरी सेल आणि नॉटी कब दोन गाळे जे आहेत ते अनधिकृत या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. तत्कालीन सहाय्यक आयुक्त सोपान बाईक यांच्या आशीर्वादाने हे गाळे जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. कोणतीही महानगरपालिकेची परवानगी न घेता हे अनधिकृत गाळे जे आहेत ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. याबाबत अनेकदा आवाज जो आहे तो सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी उठवलेला होता. आज ते स्वतः लाईव्ह आलेले आहेत. गेले 4 महिने याबाबत ते पाठपुरावा करतात. नेमकं काय पाठपुरावा केलाय, आता काय नेमकं महानगरपालिका प्रशासनाने त्यांना उत्तर दिलं, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, गेल्या अनेक महिन्यांपासून माहितीचा अधिकार असेल किंवा याचा पाठपुरावा जो आहे या दोन्ही गाळ्यांचा तुम्ही करत होतात, आज लाईव्ह आलात. मी जवळजवळ 4 महिन्यापूर्वी माहिती अधिकार टाकला होता. माझ्या समोर आणि इथे राहणारे जे पूर्वीपासूनची लोक असतील 50, 60, 70 वर्षापासूनची, इकडे पहिले एक नर्सरी होती, झाडांची नर्सरी होती. आणि तुम्ही बघत असाल हे झाड तोडण्यात आलं होतं. इथे एक होर्डिंग होता, छोटा होर्डिंग होता आणि इथे झाडाची नर्सरी होती. आम्ही तेव्हापासून त्यांना तक्रार करतोय की इथे नर्सरीचं दुकान होतंय. तर त्यांच्या आम्ही निदर्शनास आणलं, पण उडवाउडवीची उत्तरं होती. माहिती अधिकार टाकल्यानंतर पण उडवाउडवीची उत्तर आहेत. अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाहीये. उत्तर असं देण्यात आलेलं आहे की इकडे आता यांचं जे बघितलं तुम्ही हे दुकान आणि फॅक्टरी सेल, इकडे एक 4 व्हीलर पार्क व्हायची, इथून एंट्री होती बिल्डिंगला जायला. हे ओपन प्लेस होती, इकडे झाडांची नर्सरी होती. तुम्ही वरती बघाल तर तुम्ही 60 मुलांचं एक बसतील एवढं कॉल सेंटर उभारलेलं आहे. याची पण तक्रार दिलेली आहे. या तक्रारी देऊन त्याच्यावरती उत्तर शून्य, कारण भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत. सोपान बाईक गेले तर त्याच्या जागेवरती दुसरा चोर येऊन बसला, महेश कुमार जामनेर. उत्तर देत नाहीत. आता तर त्यांनी मला 10 मिनिटापूर्वी असं उत्तर दिलं की या दुकानाची फाईल अँटी करप्शनने मागवून घेतलेली आहे. आता तुम्ही विचार करा, काय सांगू, पाटोळेच्या मॅटरमध्ये ही फाईल मागून घेतलेली आहे त्या केसमध्ये. मग मी बोललो मुख्यमंत्र्यांनी नाही मागवली या दुकानाची फाईल. या दुकानाची फाईल मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या नाही मागवली. असं काय आहे इकडे की त्यांनी मागवली? आणि याचीच मागवायचं कारण, अरे मी उत्तर मागितलं म्हणून तुम्ही याचं उत्तर देत नाहीयेत मला. त्यांनी मला याच्या आधी एक उत्तर दिलं की सुनावणीसाठी बोलवलेलं आहे, की तुमच्याकडे काय पेपर असतील तर सादर करा. वरच्याचं तर उत्तर दिलेलंच नाही. हे जे नॉटी कब आहे त्याचं उत्तर असं आहे की आम्ही दुरुस्ती करत होतो, त्याच्यात हे दुकान बांधलं, ताडपत्री. त्याच्या आधी मला उत्तर देण्यात आलं शहर विकासला फाईल गेलेली आहे, तिकडनं आम्ही मागवतोय. याचा शहर विकासशी काय संबंध? शहर विकास मध्ये जे इंजिनियर राणे आहेत त्यांनी ह्यांना शिव्या दिल्या की तुम्ही उडवाउडवीची उत्तर देताय ना, तर आमचं नाव त्यात इन्व्हॉल्व करू नका. समजलं? शहर विकास काय ताडपत्रीचं दुकान बांधायला परमिशन देत नाहीये, एवढं नॉलेज आम्हालाही आहे. पण ह्यांची उत्तरं कशी आहेत ना उडवाउडवीची, ती तुम्हाला सांगतोय. कारण याला पाठीशी घालण्याचं कारण काय? गोरगरिबांना तर तुम्ही एवढी मदत करत नाही, मग या श्रीमंतांना करायची काय गरज आहे? आर्थिक व्यवहार झाला 100% झालेला आहे. 100 नाही, 1000% आर्थिक व्यवहार झालेला आहे. अरे तुम्ही आज या ठिकाणी 4-4, 5-5 कोटीची दुकान, आता त्या दुकानवाल्याला भाडं विचारा ना तुम्ही किती भरतोय. यांना तुम्ही वरचं भाडं विचारा, कॉल सेंटरचं किती आहे? 3 लाख रुपये भाडं, खालती 1-1.5 लाख रुपये भाडं. हे भाडकाऊ आहेत सगळे. हे सगळे अधिकारी भाडकाऊ आहेत, दरिद्री आहेत. ही एक कीड लागले ठाणे महानगरपालिकेला आणि म्हणूनच 5-5 वर्षाचं ऑडिट होत नाहीये. दादा, अधिवेशन देखील चालू आहे. एखादा लाचखोर अधिकारी भर पैसे घेताना पकडला जातो, मात्र महानगरपालिका प्रशासन असेल किंवा आयुक्तांना याबाबतची जाग येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मी आता इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या जवळ हे व्हॉट्सअपला मी पाठवून देतो त्यांच्या पीएनना की असे असं आहे, लक्षवेधीमध्ये हा विषय घ्या आणि ताबडतोब अधिकाऱ्यांना निलंबित करा. जे कोण असतील ना निलंबित करा. अरे लाज वाटली पाहिजे. 25-25 लाख घेताना तुमच्या अधिकारी पकडले जात आहेत. तू होतं इथल्या आमदार आणि खासदारांवर. यात काय तुम्हाला मोठा ताज नाही भेटत आहे की तुम्ही मोठं पराक्रम नाही करून आलेले आहेत? ही बेशर्मीची गोष्ट आहे की आपले अधिकारी पकडले जातात. अख्ख्या भारतभर त्याची चर्चा होते. त्यांनी स्वतः आता अधिवेशनात लक्षवेधीमध्ये हा प्रश्न घेतला पाहिजे आणि 2 दिवसात हे दुकानं जमीनदोस्त केली पाहिजेत.
मला जेव्हा ही दुकानं बांधत होते त्यावेळी तत्कालीन सहाय्यक आयुक्त सोपान बाईकच होते. मात्र त्यांचा ह्या संपूर्ण घटनेशी काही संबंध जुळतोय का? कारण का आता त्यांना मेन पद जे काय अतिक्रमण सहाय्यक आयुक्त पदावर आता त्यांना बसवण्यात आलेलं आहे. तो तर सगळ्यात मोठा चोर आहे. मी बोलतो मोठा चोर, दरोडेखोर आहे तो. अलिबाबा 40 चोर मधला ना तो मोठा चोर आहे. समजलं? माझ्या समोर त्या दिवशी बिरारी साहेबांनी त्यांना बोलले की हे जे बोलतात त्यांच्यावरती कारवाई करा. मी कळव्याच्या 2 बिल्डिंगी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्यावरती काडी मात्र कारवाई झालेली नाहीये. नुसती धातूर मातूर कारवाई करतात आणि पैसे घेऊन गप्प बसतात. हे सगळे चोर आहेत. मला याबाबत अँटी करप्शन काय तक्रार करणार अशा अधिकाऱ्यांची? मी मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार आहे. माझ्याकडे फॉर्मॅट आहे. मी लेटरमध्ये सगळ्यांची नावं टाकलेली आहेत. त्यांना हे नसेल माहिती, माझे ईडीचे लेटर तयार झालेले आहेत. मी पूर्ण यांची फाईल नेऊन, यांना माहित नसेल यांच्या मागून किती षडयंत्र आम्ही करतोय. ते षडयंत्र रचलेले आहे. आता फक्त यांच्या फाईली उचलून आहे ना ते आम्ही करणार आहे. सर्च रिपोर्ट पासून यांच्या घराण्याच्या सगळ्या लोकांचे सर्च रिपोर्ट काढलेले आहेत आम्ही, आणि सगळे घेऊन मी ईडी ऑफिसला जाऊन बसणार आहे. आता एवढ्या पोटतिडकीने तुम्ही हा विषय मांडलाय, पाठपुरावा करताय, कारवाई नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय नाही, ईडी नाही तर सीएम साहेब हे दोनच जण करू शकतात. बाकी या महाराष्ट्रात कोणावरती आम्हाला विश्वास नाहीये, ना स्थानिक मुख्यमंत्र्यांवर आहे. कारण मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. त्याच्या किटल्या जास्ती आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. मुख्यमंत्र्यांचा नंबर माझ्याकडे आहे. मी त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप आणि मेसेज करू शकतो. मी त्यांना करतो. दुसरं, आम्ही ईडी ऑफिसमध्ये जाऊन तिकडे करू शकतो. तिकडे यांच्या फायली नेऊन द्यायच्या. आणि अँटी करप्शन तर ठाण्याचा तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. तर मुंबईवाल्यांची गरज नसती लागली ठाण्यामध्ये. त्याच्यामुळे इथे सगळा भ्रष्टाचारी कारभार चालू आहे. ठाणे विकून टाकलेलं या लोकांनी.